पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत रॅली काढण्यात आली। राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान अमरावती बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, रॅली काढण्यात आलेली आहे, बंद सुद्धा पाळण्यात आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच श्रुती, पहलगाममध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटना आणि अमरावती बंदचं आवाहन केलेलं आहे। काही वेळात पूर्वी आपण पाहिलं तर अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये संपूर्ण मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। हनुमान चालिसेचं पठण झालेलं आणि त्यानंतर राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अशी निषेध रॅली काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने अमरावतीकर तरुण जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद आणि अमरावती शहरामधल्या जिल्ह्यामधल्या ज्या काही संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आहेत या हिंदुत्ववादी संघटनेचे तरुण या निषेध रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। पाकिस्तानच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जात आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आक्रोश संपूर्ण या घटनेचा या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। अमरावती बंदचं आवाहन केलेलं आहे, त्याला अमरावतीकरांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे। काही आयोजक आपल्या सोबत आहेत, काय सांगणार? मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन केलं जातं। जनता ने भरपूर सहयोग दिया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद जनता का। काय सांगणार? आपल्या सोबत आणखी आयोजक आहेत, दादा काय सांगणार? मोठी गर्दी आहे, काय मागणी आहे? इन आतंकवादियों को इनके घर में घुसकर जवाब दिया जाए। भारत सरकार ने एक ऐसा कदम उठाना चाहिए कि फिर से पाकिस्तान नहीं, इस देश की तरफ टेढ़ी आंख देखकर भी कोई अपना दुस्साहस नहीं करना चाहिए। ये तीव्र आंदोलन इसलिए है कि भारत सरकार ने जो सोचा है कदम उठाने के लिए उससे 100 गुना अधिक कार्रवाई हो। नक्कीच कडक शासन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।